नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण ठाईच बेसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याहून आणिक असता पैसाधन वाहातसे आण विठोबाचे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तोच ठिकाणी आपण या ठिकाणी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा या अभंगात नामाचं महत्त्व त्या ठिकाणी त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे. नामाला फार मोठं महत्त्व त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यासाठी कीर्तनरूपी शस्त्र त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. हरिपाठ तसं आपल्या ज्ञानेश्वराचं स्पष्टपणे सांगतात, योग याग विधी येणी नवी सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योग यज्ञ या क्रिया याने काहीही साध्य होत नाही. हा काय वेळ काय आहे? पसारा आहे. आणि या उपाधी आहेत त्या वायाच्या आणि त्या करून काहीच फायदा होत नसेल तर त्या करण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून नामचिंतन हा एकमेव कलियुगात तरणारा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी सर्व संतांनी सांगितलेला आहे. त्यामध्ये मग जगद्गुरू तुकोबाराम असतील, शांतीप्रभू एकनाथ महाराज असतील, माऊली असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी नामाला फार असं महत्त्व दिलेलं आहे. आणि आपण उगाच मग नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. हरिपाठात एकनाथ महाराज थेट आपल्याला नामाला महत्त्व इतकं देतात की जर नाम मुखात नसेल तर त्याला सर्पाची त्या ठिकाणी उपमा त्या ठिकाणी ते देत आहे. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला नामी तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडूनी. अशा प्रकारे अनेक अभंगाद्वारे नामाचं चिंतन त्या ठिकाणी सांगतात. म्हणून नाम हे कलियुगातलं फार महत्त्वाचं साधन त्या ठिकाणी सर्वांनी सांगितलेलं आहे. कुठं जायची आपल्याला गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा. कुठलाही वन हिमालय अशा देवस्थान ठिकाणी जायचे नाही. अगदी घरात बसून सावकाशपणे आपण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू शकतो. आणि तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. तुकाराम महाराज म्हणतात